नमस्कार, प्रियांकाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला संक्रांत स्पेशल तिळाची चिक्की करून दाखवणार आहे। कमीत कमी साहित्यामध्ये आपण ही तिळगुळाची चिक्की करणार आहोत। कडाक्याच्या थंडीमध्ये शरीराला उष्णता आणि ऊर्जा प्रोटीन देणारी अशी तिळगुळाची चिक्की नक्की करून पहा। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। आज मी तुम्हाला कुरकुरीत अशी तिळाची चिक्की करून दाखवणार आहे। तर मी फक्त 3च साहित्य घेतलेले आहे। 1 वाटी तीळ आहेत, 1 वाटी गूळ आहे, गूळ मी किसून घेतलेला आहे। याच्यातलं 1 चमचा मी तूप घेणार आहे। हे तीळ मी अनपॉलिशचे घेतलेले आहेत, कारण अनपॉलिशचे तीळ चवीला खूप छान लागतात। तुम्ही पॉलिशचेही तीळ घेऊ शकता। प्रथम मी तीळ भाजून घेते। तीळ भाजायला सुरुवात करण्याच्या आधी प्रथम आपण इथं पोळपाटाला थोडंसं तूप लावून घेऊया। आणि थोडंसं तूप आपण या पेल्याला लावून घेऊया अशा पद्धतीने। आता आपण मंद आचेवर तीळ भाजून घेऊया। जराही गॅसची फ्लेम फास्ट करायची नाही। मंद आचेवर तीळ भाजल्यामुळे आपले जे तीळ आहेत ते सर्व बाजूला एक समान भाजले जाणार। तीळ आता चांगले भाजले गेलेले आहेत। आता ते मी उतरवून घेते। हे पहा, तीळ चांगले भाजले गेलेले आहेत। थोडासा कलर सुद्धा चेंज झालेला आहे। आता आपण पाक बनवायला घेऊया। आता कढईमध्ये मी 1 चमचा तूप टाकून घेते। आता त्याच्यामध्ये हा 1 वाटी गूळ जो घेतला होता किसून तो टाकून घेते। इथे मी साधाच गूळ घेतलेला आहे। आपल्याला गुळाचा एकदम कडक असा पाक तयार करून घ्यायचा आहे। हे पहा, गूळ एकदम चांगला वितळलाय। आता आपण हा पाक चांगला शिजवून घेऊया। एकदम कडक पाक आपण तयार करून घेऊया। कडक पाक केल्यामुळे आपल्या ज्या वड्या ज्या असणार त्या एकदम कुरकुरीत अशा तयार होणार। आता आपण पाक जरा चेक करून बघूया। इथे एका वाटीमध्ये मी पाणी घेतलेले आहे। थोडासा पाक या पाण्यामध्ये मी टाकून बघते। पाकाची जर गोळी तयार झाली तर आपला पाक तयार झाला समजायचा। अजून थोडासा पाक तयार व्हायला पाहिजे, म्हणजे ज्यावेळी आपण असा खडा हात टाकू त्यावेळी आवाज आला पाहिजे। अजून 5 मिनिटं आपण शिजवून घेऊया। पुन्हा आपण पाक चेक करूया। हे पहा, आपला पाक एकदम असा खड्यासारखा तयार झालेला आहे, म्हणजे आपला पाक तयार आहे। आता या पाकामध्ये मी हे तीळ भाजून घेतले ते टाकून घेते। या स्टेपला मी गॅस बंद केलेला आहे आणि आता मी हे पूर्ण हे तीळ आहेत या पाकामध्ये मी मिक्स करून घेते। आता हे मिश्रण घट्ट होत आलेले आहे। आता ज्या पोळपाटाला आपण तूप लावून घेतलं होतं त्याच्यावर हे टाकून घेते। आपण थोडंसं हे असं पसरून घेऊया। आता इथं तूप लावलेल्या पेल्याने आपण हे पसरून घेऊया। हे बघा, छानपैकी वडीला शायनिंग आलेली आहे। मिश्रण आता थोडंसं थंड झालेलं आहे। आता मी याच्या वड्या पाडून घेते।
वडी छानपैकी तयार झालेल्या आहेत। वड्या मी सर्व मोकळ्या करून घेतलेल्या आहेत। एकदम खुसखुशीत कुरकुरीत अशा वड्या तयार आहेत। घरी असलेल्या साहित्यामध्येच मी तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये तिळवडी करून दाखवलेली आहे। तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने तिळवडी करून पहा आणि मी बनवलेली तिळवडी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। एक वडी मी तुम्हाला तोडून दाखवते। हे पहा, एकदम खुसखुशीत अशी वडी तयार आहे। छानपैकी वड्या मस्त तयार झालेल्या आहेत। माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।